काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील वक्तव्यानंतर राज्यभरामध्ये जो आहे राहुल गांधींचा ठिकठिकाणी निषेध करण्यात येतोय। सावरकरांचे नातू सत्यकी सावरकर आपल्याबरोबर आहेत। राहुल गांधींची यात्रा ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आली त्यावेळेस त्यांनी सावरकरांवरती वक्तव्य केलं, तर वक्तव्याचा ठिकठिकाणी निषेध करण्यात येतोय। सावरकरांचे नातू म्हणून तुम्हाला काय वाटतं, त्यांनी हे कोणत्या भावनेतून वक्तव्य केलं? अत्यंत बेजबाबदार वक्तव्य आहे। याच्या मागे एकच गोष्ट असू शकते, ते म्हणजे काहीतरी पॉलिटिकल मायलेज, राजकीय स्वार्थ यातून साधायचा आहे। सावरकरांची बदनामी केली की कुठेतरी हिंदुत्ववादी गटाला एक बॅकफुटवर जावं लागेल असं त्यांच्या मनात आलं असेल, पण त्यांनी ते वक्तव्य केल्यानंतर सावरकर प्रेमी हिंदुत्ववादी सगळ्या संघटना पेटून उठलेल्या आहेत आणि यातून घुसळण होऊन सावरकर अभ्यासक तयार होणार आहेत। त्यामुळे एका बाजूला दुःख होतं तर दुसऱ्या बाजूला आनंद याचाही वाटतो की सावरकर अभ्यासकांना आता अजून स्फूर्ती मिळेल की आपण अजून अभ्यास करावा आणि सावरकर जगापुढे मांडावे। राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये जे पत्र जे आहेत ती सुद्धा दाखवली, त्याच्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केला की सावरकर इंग्रजांची माफी मागायचे, इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे आणि पेन्शन घेऊन ते अंदमानला गेलेले होते, अशा पद्धतीचा स्पष्ट उल्लेख जो आहे तो त्यांनी पत्र दाखवत केला। ही पत्र नेमकी खोटी असेल? पत्र खरी आहेत, त्याला माफीनामा म्हणणं हे चुकीचं आहे। ती आवेदनपत्र आहेत। सावरकर ज्या वेळेला अंदमानात गेले होते त्यावेळेला त्यांना कुठल्याच सुविधा पुरवल्या नव्हत्या। एका कोठडीत त्यांना बंद करून ठेवलं होतं। सामान्य बंदिवानाच्या सुविधा मला मिळाव्यात यासाठी त्यांनी आवेदनं केली। राजकीय बंदिवानाला जे जे अधिकार असतात ते मला मिळावेत म्हणून त्यांनी वेळोवेळी आवेदनं केली। त्याच्यानंतर सुटकेसाठी आवेदनं केलेली आहेत, पण ती केवळ माझी सुटका करा असं म्हणलेलं नाहीत। माझ्याबरोबर इतर जे क्रांतिकारक अंदमानात डांबले गेलेले आहेत, गदर चळवळीतले असू देत, बंगालचे क्रांतिकारक असू देत, या सगळ्यांची तुम्ही सुटका करा अशी विनंती सावरकरांनी केलेली आहे। दुसरी गोष्ट पेन्शन। आता पेन्शन मिळवायला सावरकर काय सरकारी नोकरीत होते का? यांना पेन्शनचा आणि निर्वाह भत्ता याच्यातला फरकच कळत नाही। पेन्शन म्हणजे निवृत्ती वेतन आणि ह्यांना मिळत होता तो सस्टेनन्स अलाउन्स होता तो। सावरकरांकडे बॅरिस्टरीची पदवी नव्हती, सावरकरांना रत्नागिरी सोडून बाहेर जाण्याकरता परवानगी नव्हती। अशा परिस्थितीत माणसांनी जगण्यासाठी काय करावं, अशा बंदिवानाची जबाबदारी ही शासनाची असते, ब्रिटिशांची असते। तसा ऍक्ट 1928 साली आला। सावरकरांना पेन्शन जे म्हणतात किंवा निर्वाह भत्ता आपण म्हणू ते 1929 साली सुरू झालं, ते सुद्धा महिना 60 रुपये। ज्या वेळेला नेताजी सुभाषचंद्र बोस, त्यांचे बंधू शरदचंद्र बोस यांना निर्वाह भत्ता म्हणून 150 रुपये महिन्याला मिळत होते, त्यावेळेला सावरकरांना 60 रुपये मिळत होते। आणि असे निर्वाह भत्ते काँग्रेसच्या लोकांना देखील मिळालेले। नुकतेच गांधीजींचे प्रसिद्धीला आले। राहुल गांधींचा हा हिंदुत्व गटामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न असावा किंवा सावरकरांची बदनामी जी आहे ती गांधी घराण्याकडून होते असं तुम्हाला वाटतंय? हिंदुत्ववादी गटांमध्ये भांडणं लावण्याचा प्रश्नच नाही, कारण ते सगळेच सावरकरांना मानतात। त्यांना दुसरी मतपेढी घ्यायची, बरोबर आहे ना? ज्याची सत्ता गेलेली आहे तो माणूस कुठल्याही थराला जाऊन ती गेलेली सत्ता मिळवायचा प्रयत्न करतो, त्याच्यातला हा केविलवाणा प्रयत्न आहे। तर गांधी कुटुंबाकडून सावरकर कुटुंबाची बदनामी होते असं वाटतं तुम्हाला? निश्चितच। सतत ते गरळोकच करत आहेत। याच्या आधी सुद्धा किती वेळा स्पष्टीकरण देऊन झालेली आहेत, पण त्यांनी बदनामी करण्याचं थांबवलं नाही। वैचारिक विरोध करा, सावरकरांच्या विचारधारेला तुम्ही विरोध करा, जसा गांधींच्या विचारधारेला विरोध होतो, पण गांधींची कोणी बदनामी करत नाही। आमच्यापैकी कोणी गांधींची टिंगलटवाळी करत नाही, तर ती मर्यादा तुम्ही राखा, पण तसं होत नाही। हे राहुल गांधी म्हणा, तुषार गांधी म्हणा, सातत्याने त्यांच्याबरोबर असलेला जो कंपू आहे त्यांना घेऊन ही सावरकरांची बदनामीच करतात। राज ठाकरेंनी सुद्धा राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला। मनसैनिक सुद्धा काल शेगावच्या सभेला विरोध करायला गेलेले होते। राज ठाकरेंची भूमिका योग्य आहे। आज रणजित सावरकर सुद्धा त्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत, एकत्र येऊन राहुल गांधींचा निषेध केला। कोणालाही चीड आणणारी घटना आहे। महाराष्ट्राच्या एका सुपुत्रावर, देशाच्या एका सुपुत्रावर इतक्या खालच्या पातळीवर टीका होते आहे, ते कोणीही सहन करू शकणार नाही। सावरकरांचा भक्त तर नाहीच नाही, पण सावरकरांचे जे वैचारिक विरोधक आहेत तेही सहन करू शकणार नाहीत। शरद पवारांनी पाठिंबा दिला नाही दिला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी या गोष्टीला पाठिंबा दिले नाही। उद्धव ठाकरे हे जे मवियामधला शिवसेनेचा गट आहे
त्यांनी देखील विरोधी प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. संजय राऊत यांनी देखील विरोधी प्रतिक्रिया नोंदवली. त्याच्यामुळे विरोधक असो किंवा सावरकरांचा समर्थक असो, प्रतिक्रिया ही नेहमी उमटणारच आणि अत्यंत योग्य मुद्दा आहे. राजसाहेबांनी उचललेला मुद्दा अत्यंत योग्य आहे. संजय राऊत सातत्यानं मागणी करत होते की स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार जो आहे तो द्यावा. तुमची सुद्धा तशीच मागणी आहे का? आणि उद्धव ठाकरे गटाची जी शिवसेना आहे ती महाविकास आघाडीसोबत होती, राज्यामध्ये सरकार होतं, मात्र आता सरकार गेलेलं आहे. या राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं महाविकास आघाडीमधून बाहेर पडावं किंवा काँग्रेसचा पाठिंबा काढावा असं तुम्हाला वाटतंय? शिवसेनेने काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे, कारण त्यांनाही राजकारण करायचंय. त्यांना जर राजकीय नुकसान याच्यातून दिसत असेल तर ते नक्की बाहेर पडतील. राजकीय लाभ होणार असेल तर ते राहुल गांधींसोबत थांबतील, काँग्रेससोबत थांबतील. राहता राहिला मुद्दा भारतरत्नचा. आमच्या कुटुंबापैकी कोणीही सावरकरांना भारतरत्न मिळावं अशी इच्छा व्यक्त केलेली नाही. स्वतः सावरकरांची तशी इच्छा नव्हती. देशाचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे, यातच मला माझी जप्त झालेली सगळी संपत्ती मिळाली असं सावरकर म्हणायचे. त्याच्यामुळे आमची देखील तीच मतं आहेत, बाकी राजकीय इच्छा. मात्र आता हा कुठंतरी राजकीय वाद जो आहे तो थांबला पाहिजे. सावरकरांची असेल, गांधींची असेल, बदनामी थांबली पाहिजे असं वाटतंय, कारण तरुण वर्गामध्ये चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य पसरवली जातात, चुकीचा इतिहास समोर मांडला जातो. हे कुठंतरी थांबायला बरोबर आहे. बदनामी थांबवा, विरोध करा, कारण या घुसळणीतूनच विचार पुढे येतो. एखाद्या विचाराला विरोध झाला की त्याचा प्रतिविरोध होतो, ह्याच्यातूनच विचार पुढे येतो. विरोध करा, बदनामी करू नका. आपण पाहतोय की जी वैचारिक धारा आहे, विचारधारा आहे, त्या वैचारिक विचारधारेला विरोध केला जावा. मात्र जी बदनामी होती आहे, जो चुकीचा इतिहास लोकांसमोर मांडला जातो, तो कुठेतरी थांबायला हवाय. मात्र जी भारतरत्न पुरस्काराची मागणी केली जाते आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचीच तशी मागणी नव्हती आणि आमच्या कुटुंबाची सुद्धा तशी इच्छा नाही. जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याच्यामध्येच भारतरत्न पुरस्कार आम्हाला मिळाला अशी प्रतिक्रिया जी आहे ती स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.